म्हणजे अशा कित्येक स्त्रिया असतील ना की ज्यांनी अगदी म्हणजे सुरुवातीपासून त्या आहेत आणि नंतर बघता बघता खूप छान केलं, त्यांना ह्याच्यातनं खूप काही मिळालं आणि आता त्या परत पण त्याच्यामध्ये काहीतरी इतरांना मदत करणं वगैरे असं, म्हणजे त्यांचं एक कॉन्फिडन्स लेवल खूप वेगळीच झाली. असं काही उदाहरणं आहेत का? खूप उदाहरण आहेत. म्हणजे हम्म. त्याच्यातलंच एक संतकृपा हा. बचत गट आहे, तो साताऱ्याचा आहे. हम्म. तो एक 8-10 वर्षापूर्वी भीमतडीमध्ये आला तेव्हा शून्य होता, काही नव्हतं. अच्छा. आणि मला वाटतं लोणचं काहीतरी घेऊन आले होते ते. हा, आणि त्यानंतर विक्री झाली त्यांची, जे आणलं त्याची विक्री झाली. त्यातून जे त्यांनी उभारी घेतली ते आत्ता मला वाटतं एक 8 ते 10 कोटीची उलाढाल आहे आता त्या कंपनीची. बापरे. आणि माझ्याच बचत गटांच्या महिलांना, म्हणजे पुरंदर आणि बारामतीचा जो नेरा सोमेश्वरचा भाग आहे, तिथल्या 400 महिलांना त्यांनी काम दिले हाताला. बापरे. म्हणजे सांडगे तोडायचं काम, मिरची निवडायचं काम. अक्षरशः पुरंदर मधल्या ज्या थकलेल्या महिला आहेत वृद्ध, तिथे ट्रकनी मिरची जाते, त्यांची उतरून घेतली जाते. त्या महिला सगळ्या मिरची निवडून, देठ आणि मिरची त्या ट्रकमध्ये भरून पाठवतात आणि त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतात. इतक्या बारीक लेवलला तो संतकृपा आमच्या महिलांना सपोर्ट करतोय. अशा प्रकारे एक महिला उभी राहिली की ती असंख्य महिलांच्या हाताला रोजगार देते, असा तो एक हे आहे. अशा खूप महिला उभ्या राहिलेल्या आहेत त्यातनं, की त्यांनी एक आली आणि तिने 10 जणींना 15 जणींना असंख्य लोकांना त्यांनी हाताला काम दिलेलं आहे, रोजगार दिलेला आहे. बरोबर आहे. आपला हेतू तोच होता. मी आता जरी भीमतडीमध्ये यायचं असेल ना, मी तिला विचारते तू काय करतेस, तू किती महिलांच्या हाताला काम दिले. हा माझा एक नियम आहे की तू तेवढं सांग, तू गटात नसलीस तरी चालेल मला, पण तू महिला उद्योजक आहे ना, तू किती महिलांच्या हाताला काम दिले तेवढं मला सांग, मग मी तुला जागा देते, मी तुला सपोर्ट करते. महिला हा माझा मुख्य कार्याचं हे आहे, कार्यक्षेत्राचं माझा मुख्य हे आहे की तिच्यावर माझा फोकस आहे की ती सक्षम झाली पाहिजे आणि निकोप राहिली पाहिजे. त्यासाठी आरोग्याच्या आम्ही खूप काळजी घेतो. आता कॅन्सरचं आम्ही स्क्रीनिंगचे कॅम्प सुरू करतोय. आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय आम्ही यावर्षी घेतला तो 5,000 महिलांचा, मी माझ्या बचत गटांच्या शारदा महिला संघाच्या ज्या महिला माझ्याशी कनेक्टेड आहेत अशा 5,000 महिलांचा आम्ही आरोग्याचा विमा आता उतरवला. आणि त्यासाठी 30 लाख रुपयाचं मी त्याच्यामध्ये आर्थिक नियोजन करून या 5,000 महिलांना त्यांच्या हेल्थसाठी कुठे काही इश्यू आले त्यांना संपूर्ण इन्शुरन्स कंपनी त्यांना सपोर्ट करणार आहे. हे पहिल्यांदा घडतंय, कारण महिला बचत गटांचा असा विमा वगैरे असा कुणी उतरवलेला नाही आणि घरामध्ये पण कुणी असं उतरवत नाही. अजून ग्रामीणला, शहरामध्ये उतरवला जातो. त्यामुळे तिला तो एक बेनिफिट हेल्थसाठी, दवाखान्याची बिलं, हॉस्पिटलची बिलं, एखादी सर्जरी किंवा अकस्मित काही घराला आग लागली किंवा ऍक्सिडेंट, तिचा पाय गेला तर 5 लाखापर्यंत मदत तिला मिळू शकते. अशा काही प्रोव्हिजन आम्ही आता ह्या 5,000 महिलांसाठी केलेली आहे. हा एक मोठा निर्णय होता माझा आणि तो आम्ही आता नुकताच करून महिलांना आम्ही त्याची सुविधा पण द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं आणि काय होतंय, कॉन्फिडन्स लेवल कमी आहे आमची महिलांची, तिथं सतत काम करावं लागतं. कंटिन्यू माझे महिला मेळावे चालू असतात, मी तासन तास महिलांशी बोलत असते. काही बाहेरच्या फॅकल्टी आम्ही बोलवतो की आत्मविश्वास डळू देऊ नका, काही झालं तरी. थोडंसं काहीतरी येतं, मग घरातनं काहीतरी बोललं जातं आणि मग ती खूप नाराज होते की नको, घरातले खूप वाईट बोलतात किंवा असं होतं. त्यामुळे हा त्यांचा तो कॉन्फिडन्स ढळू देऊ नये यासाठी मग आम्हाला सतर्क राहावं लागतं. आता परवा पण आम्ही 5 तारखेला मोठा मेळावा लावलाय, त्यामुळे महिलांशी सतत बोलावं लागतं की कॉन्फिडन्स त्यांचा घाबरू नका, उभ्या राहा, कारण शेवटी करतीसावरती तीच आहे. बरोबर आहे. करणारी तीच आहे, म्हणजे शेती असली तर तीच काम करते. ऍक्च्युली शेतकरी म्हटलं ना की डोळ्यासमोर खरा पुरुष शेतकरीच येतो, पण मला सांगू सगळ्यात जास्त काम कोण करत असेल तर बाई करते. हो ना, त्याची बायको करते, पण दखल नाही घेतली जात, तिला ती मान्यता नाही मिळत. त्यामुळे आम्ही आता ती मान्यता पण द्यायचा विचार करतो की नाही, तू पण शेतकरी आहेस. आणि मेजॉरिटी कसं असतं, संसार असतो त्याच्यामध्ये पुरुष खूप काटकसरीचा विचार नाही करत, मग ती शेती असो काही असो, पण बाई त्यातून पण विचार निगुतीने सगळं करते. त्यामुळे मग तिचा निर्णय खूप महत्वाचा असतो. तिची मॅनेजमेंट खूप महत्वाची असते. मग ती गाईचं असेल, कोंबड्यांचं असेल, शेतीचा विषय असेल, दिवसभर उपाशी राहील, पण ती बरोबर तेवढे ती खुरपण करून ते सगळं आवरावरी करूनच ती घराकडे येईल. परत घरात येऊन स्वस्थ बसायचं नाहीये, परत चूल पेटवायची आहे, मुलांचं बघायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, रांधायचे. ह्या सगळ्या गोष्टी ती करताना कुठेही त्याची दखल अजून जेवढी घेतली जात नाही. बरोबर, ते तुझं कामच आहे आणि ते तुलाच करायचंय. या पलीकडे काही हे नाहीये, त्याचं मला जास्त वाईट वाटतं. अरे हो, ती राबतीये ना तुझ्यासाठी. जेव्हा मी कोविडमध्ये फिरत होते सांत्वन भेटीसाठी, म्हणजे कर्जत जामखेडमध्ये जेवढ्या डेथ झाल्या
त्या प्रत्येकाच्या घरामध्ये मी जाऊन पोहोचले होते. त्यावेळेला मी डाटा गोळा केला सगळा ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि त्यावेळेला काही काही कुटुंबामध्ये महिला राहिलीच नाही. ओ बाप रे. कारण म्हणजे, मुलींचा जन्म होऊ द्यायचा नाही वगैरे असं? नाही कोविडमध्ये Right. करती सवरती बाई जेव्हा गेली ना, त्यावेळेला मी त्या घरातल्या पुरुषांना 10 मोकलून रडताना मी बघितलं. बरोबर आहे. होते तोपर्यंत ग्रँटेड घेता तुम्ही, पण गेल्यानंतर कळलं की अरे ती काय करत होती. किती आपलं त्याच्या वाचून अडतंय. बरोबर. सगळं म्हणजे घर वगैरे सगळं हॉरिबल. सांभाळत म्हणजे होती. ते इतकं विचार करायला लावणारं होतं की मग असं का होतं की आहे तोपर्यंत तिला रिस्पेक्ट का नाही मिळत आहे, बरोबर आहे. गेल्यानंतरच तिची किंमत का कळतीये. हम्म. हा विषय खूप आहे. त्यामुळे मला नेहमी वाटतं की घरामध्ये तुम्ही रिस्पेक्ट द्या. ती करतीये, तिला जितकं शक्य आहे तेवढं ती राबती तुमच्यासाठी. ते गटाच्या माध्यमातून असेल, पण गटात जरी आली तरी तिला कुटुंबाच्या जबाबदाऱ्या नाही ना संपलेल्या तिच्या. हो बरोबर आहे. ते तिला करायचंच आहे. परत शहरामध्ये घरामध्ये नोकर चाकर कामं सगळं असतं चांगल्या हो. घरामध्ये, पण ग्रामीणला सगळं तिलाच करावं लागतं. सगळं तिलाच आता करावं. हा जो आपण म्हणतो की शेतीमध्ये आता काय पिकवायचंय हा निर्णय पुरुषच पुरुष घेतो घेतो, का पण बाई घेते का आता? नाही, काही कुटुंबामध्ये एकत्र बसून हे करतात, हा. पण निर्णय पुरुषच घेतो. हम्म. अजूनही फार अगदीच बोटा मोजण्यात का आहे की दोघं एकत्र बसून निर्णय घेतात, हम्म. पण राबायला तीच असते. बरोबर. खुरपण करणं, तण काढणं किंवा इतर गोष्टी, राखण असेल, पिकाची राखण, मग त्या ज्वारीची राखण करावी लागते, बाजरीची राखण करावी लागते. आता त्याला नवीन टेक्नॉलॉजी आली तर, पण पूर्वी बाईच असायची तिथे गोफण फिरवायला. बरोबर आहे. कष्ट भरपूर आहेत. कष्ट त्या खूप मानाने आहेत. काहीच कष्ट हे खूप नाहीये. आहेत आणि आरोग्याच्या समस्या खूप आहेत. अवेअरनेस कमी आहे, त्यामुळे कॅन्सर हा आजार वेगाने पसरतोय आणि तिला बरोबर. त्याची जाणीव नाहीये की माझ्या बॉडीमध्ये कॅन्सर डेव्हलप होतोय किंवा झालेला आहे. हो कारण कॅन्सर जोपर्यंत सेकंड थर्ड स्टेजला जात नाही ना, तोपर्यंत तो त्याचं अस्तित्व पण दाखवत बरोबर. नाहीये. तो अर्ली डिटेक्शन हा. खूपच महत्वाचं कारण असतं. माझ्या घरामध्ये माझी आई आणि माझी छोटी बहीण कॅन्सरने गेले असल्यामुळे अच्छा. मी खूप अवेअर असते. आणि बरोबर. मला वाटतं की याच्यावर काम करायला पाहिजे आपण, कारण त्या वेदना आणि तो मृत्यू मी खूप जवळनं बघितलेला. त्यामुळे मला जास्त त्याच्यावरती काम करायचंय की आपल्याला जितकं जमल तेवढं ह्या महिलांना जागं करणं आणि तपासणी करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं. सोनोग्राफी असेल, मॅमोग्राफी असेल आणि ब्लड टेस्ट असतील, तर ते आता आम्ही सतत करतोय आम्ही.